बघा, स्वामी प्रगट दिनापर्यंत स्वामींचे लिखित नामजप कसे करावे, लिखित नामजपाचे फायदे कोणते, नंतर त्यापैकी काय करावं, नियम अटी कोणत्या हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. तर बघा, श्री स्वामी समर्थ. तर बघा, 20 मार्चला ब्रह्मांड नायकांचा, आपल्या महाराजांचा, श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे. आणि या प्रगट दिनाचं छान असं अवचित्त साधून आपल्याला आपल्या घरात लिखित नामजपाची सेवा करायची आहे. तर बघा, लिखित नामजप म्हणजेच काय, तर आपण ज्याही देवाचं नामजप करत असतो, मग देव कोणताही असो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्रीराम श्रीराम, जय जय राम, ओम साईराम, ओम नमः शिवाय, राम राम, स्वामी समर्थ, ओम गणगणपते नमः, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तभ्यम. तुम्ही ज्याही देवाचा नामजप करता, अगदी तुमचा ज्या देवांवर दृढ निष्ठा असेल ते देव कोणताही असो. अर्थातच काय, तर आपल्याला जे नामस्मरण आवडतं त्या देवाचा आपण लिखित नामजप करत असतो. या प्रगट दिनानिमित्त महाराज आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला लिखित नामजप करायचा आहे. आणि हा मंत्र आपल्याला लिखित स्वरूपात लिहायचा आहे. बघा, तुम्हाला मी आता दाखवणार आहे की मी सुद्धा केलेला आहे, म्हणजे मी कधीचीच सुरुवात केलेली आहे. ही वही मी केंद्रातून घेतलेली आहे. लिखित नामजप लिहायचा आहे, कारण बघा, तुम्ही आपण सगळे जेव्हा 11 माळी जप करतो तेव्हा मनात खूप विचारांचा गोंधळ चाललेला असतो. एक माळ आपण करतो तेव्हा आपण लक्षपूर्वक माळ जप करतो. आपल्या डोक्यात 100 विचार असतात, आणि घरातील कामे, मुलाचा विचार, संसारातील अडचणी, बाहेर जायचं आहे, जॉबला असाल तर तिथले विचार, जॉब ठिकाणचे विचार, आपल्या दिवसभराचा विचार, नवऱ्याचा, आई वडिलांचा विचार, हे आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा विचार आपण करत असतो किंवा विचारात आपण अडकलेले असतो. पण मनाने आपण आपल्या मनासोबत खूप ठिकाणी फिरून येतो. सेवा मात्र देवासमोर करतो, पण आपलं डोकं सगळीकडे फिरत असतं. तर आपण अगदी मन त्या छोट्या मोठ्या गोष्टीत का होईना आपण बाहेर अडकलेलं असतं. ही कामे करायची आहे, ती कामे करायची आहे, इथे जायचंय, तिथे जायचंय, या पद्धतीने. आणि मनात सतत विचारांचा गोंधळ उडालेला असतो. एखादा व्यक्ती आपल्याला आपली चुकी नसताना आपल्याला जर बोलली असेल तर आपल्या डोक्यात सतत तेच विचार चालतात, आणि मग आपण त्या विचारांशी गप्पा मारत असतो. आणि हो, हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत असतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही या उलट जेव्हा तुम्ही लिखित नामजप करता तेव्हा, कारण बघा, ही सेवा आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला 11 लाख श्री स्वामी समर्थ लिखित नामजप करायचं सांगितलं आहे. म्हणून आमच्या घरी सुद्धा मी सुद्धा सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाने आम्ही सेपरेट नोटबुक आणून सुरुवात केलेली आहे. मी सुद्धा एवढा नामजप केलेला आहे, तोच तुमच्यासोबत आता शेअर करते. या पद्धतीने तुम्हाला सुद्धा छान असे कॉलम करून लिखित नामजप करायचा आहे. ही वही तुम्हाला आपल्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रामध्ये मिळून जाईल. बघा, लिखित नामजप करायचं सांगितलं आहे परमपूज्य गुरुमाऊलीने. म्हणून प्रत्येक सेवेकरांच्या घरात हा लिखित नामजप चालू आहे. तुमच्याकडे चालू आहे का नाही, किंवा तुम्ही सुरुवात केली का नाही, मला नक्की कमेंट्स करून सांगा. बघूयात आपण कितीक लोकांनी परमपूज्य गुरुमाऊलींचं अगदी मनावर घेऊन त्यांनी सुद्धा सेवेला सुरुवात केलेली आहे. आणि ज्यांनी नसेल केली त्यांनी ह्या प्रगट दिनानिमित्त नक्की सुरुवात करा. माझ्याकडून जास्त नाही तर रोज 108 वेळा तरी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने किंवा 11 माळी तरी जप लिहा. वही कुठलीही चालेल, पण वही मात्र नवीनच घ्या, कारण ही वही आपल्याला केंद्रात, किंवा तुम्ही जर अक्कलकोटला गेलात किंवा तुमचं जाणं जमलं तर तिथे सुद्धा तुम्ही औदुंबराजवळ ही वही जमा करू शकता. म्हणून वही चांगलीच घ्यायची, किंवा आपल्या जवळच्या दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात देखील लिखित नामजपची वही आहे, ती तुम्ही घेऊ शकता, जी की मी तुम्हाला माझी सुरुवातीचीच दाखवली. संस्कार वही तिला म्हटलं जातं. बघा, आपण जेव्हा लिखित नामजप करतो, लिहितो, तेव्हा आपले डोळे, आपलं लक्ष त्या लिहिण्यावर केंद्रित झालेलं असतं. तो मंत्र आपण लिहितो पण आणि बोलतो सुद्धा. पण बघा, आपण जेव्हा तो मंत्र लिहितो तेव्हा आपले जे काही इंद्रिय, आपले कान, डोळे, हात, हे संपूर्ण इंद्रिय आपल्याला एकत्रित होतात आणि त्या मंत्रजाप लिहिण्यावर आपलं लक्ष केंद्रित होतं, आणि त्याच्याच आपलं मन मात्र रमून जातं. मग आपल्याला त्या नावाची हळूहळू का होईना गोडी लागते, आणि आपल्याला का त्या नावाची गोडी लागली, आणि आपल्याला जशी जशी महाराजांच्या नावाची गोडी लागते
तेव्हा महाराजांना सुद्धा आपल्या नावाची गोडी लागते. आणि बघा, आपल्याला महाराज खूप आवडतात, पण महाराजांना आपली गोडी लागावी, आपण सुद्धा महाराजांना आवडावं, यासाठी सुद्धा खूप मोठं भाग्य लागतं. आणि आपलं काही मागच्या जन्माचं पुण्य असेल की आपण स्वामी सेवेत आलेलो आहोत. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी असते का मासिक धर्म, सुतक, विटाळ्या कोणत्याही परिस्थितीत तुम्ही लिखित नामजप करू शकता. पण गुरुमाऊलींनी लिखित नामजप, मासिक धर्म याच्यामध्ये करायचा नाही सांगितला आहे, म्हणून सुतक, विटाळमध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. कारण तो सुद्धा नामजपच आहे म्हटल्यावर अजिबात त्या वहीमध्ये लिहायचा नाही सांगितलेला आहे. कारण बघा, लिखित नामजपाला कुठलाही नियम अटी नाहीयेत, कोणीही करू शकते, केव्हाही करू शकतात. या कलियुगात आपल्याला सर्वात महत्वाची आणि तारणारी जर कोणती गोष्ट असेल ना, तर ते नामजप. तुम्ही कुठेही नामजप करू शकतात. फक्त सकाळी आंघोळ झाल्यावर, दिवसभरात, रात्र केव्हाही तुम्ही नामजप करावं. कारण बघा, न आंघोळ करताना आपल्याजवळ निगेटिव्हिटी फिरत असते. आपण रात्री झोपलेलो असतो, पुन्हा त्याच पद्धतीने सकाळी उठतो, वॉशरूमला जातो किंवा इतर काही कामं करत असतो आणि त्याच पद्धतीने आपण जर नामजप करायला सुरुवात केली तर निगेटिव्हिटी वाढेल. पण जर तुम्हाला निगेटिव्हिटी घालवायची असेल तर छान असं सकाळी फ्रेश होऊन आंघोळ करून मग दिवसभरात तुम्ही केव्हाही नामजप करू शकता. तुम्ही कुठेही करू शकता, जॉबच्या ठिकाणी, प्रवासाला, गावाला, तुम्ही ती वही कुठेही सोबत घेऊन जाऊ शकता. याला कुठलंही बंधन नाहीये. फक्त नामजप करताना मांसाहार मात्र बंद ठेवावा. आणि असं सुद्धा आपण जेव्हा स्वामी सेवा करतो ना, तेव्हा मांसाहार घरामध्ये करू नये किंवा आणू सुद्धा नाही. बाकी याला कोणताही नियम नाही. असे बरेच लोक आहेत का सकाळी मांसाहार करतात आणि संध्याकाळी स्वामी सेवा करतात, पण असं करू नये आणि आपले दोष वाढत जातील. कारण बघा, आपण श्री स्वामी समर्थ हा मंत्र इतका प्रभावी मंत्र आहे, एका लाखो सेवेकऱ्यांना या मंत्र जाप केल्याने छान असे अनुभव आलेले आहेत. तेव्हा आपले डोळे त्या नामजपावर असतात, आपले कान ऐकतात. आपण जेव्हा मंत्र उच्चार करतो तेव्हा तुमचे हात, त्यांचं लक्ष सुद्धा त्या नामजपाकडे असतं. आणि तेव्हा जाऊन आपलं मन त्या एका ठिकाणी येतं, आपलं मन एकत्रित होतं. कारण आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा आपलं मन अगदी चंचल आहे. तुमचं माझं नाही तर सर्वांचंच भरकटत असतो. पण आपण जेव्हा लिखित नामजप करत असतो तेव्हा त्या नामाची गोडी लागते आणि आपलं मन एकाग्र व्हायला सुरुवात होतं. आणि आपलं मन जेव्हा एकाग्र होतं तेव्हा आपल्याला अध्यात्माची गोडी लागते. आणि तेव्हा आपली खरी आध्यात्मिक प्रगती, आपला खरा आध्यात्मिक विकास मात्र व्हायला सुरुवात होते. म्हणून लिखित नामजप अतिशय सुंदर सेवा. ज्यांना स्वामी चरित्र पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी लिखित नामजप तुम्ही करू शकता. किंवा आपण लिखित नामजप केव्हाही करू शकतो. सकाळी 15 मिनिटं, दुपारी 15 मिनिटं, संध्याकाळी 15 मिनिटं, रात्री 15 मिनिटं. तुम्हाला रात्रीची झोप नसेल तर तुम्ही छान असा लिखित नामजप 1 पेज करून किंवा 108 वेळा लिहून छान अशी झोप घेऊ शकता. बघा, दिवसभरामध्ये 108 वेळा तरी जर तुम्ही केला तर लवकर तुमचा 11 लाख का होईना पण एक नोटबुक तरी भरून होते. हळूहळू का होईना पण 11 लाख सुद्धा होईल. नामजप करताना काळा पेन वापरू नये, लाल पेन वापरू नये, ब्ल्यू कलरचा पेन तुम्ही वापरू शकता. बाकी तुम्ही कोणतीही नोटबुक घेऊ शकतात. आपण दिवसभरात किती वेळ आपला मोबाईल बघण्यात घालवतो, त्यातले 20 मिनिटं जरी केला तरी दिवसभरात पूर्ण घरातील लोकांनी मिळून जरी तुम्ही एक वही घेतली तरी चालेल, जेणेकरून त्यांच्याकडून सुद्धा हळूहळू का होईना ती सेवा घडते. लहान मुलं, मोठे मुलं, मुलं, आजी बाबा जे तुमच्या घरामध्ये असतील त्यांच्या सगळ्यांकडून ती सेवा करून घ्या. या प्रगट दिनापर्यंत किंवा येणाऱ्या लगेच स्वामी पुण्यतिथीपर्यंत तरी तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा आपण करतोय, पण वही पूर्ण झाल्यावर तुम्ही जवळच्या केंद्रात ही वही जमा करू शकता. किंवा जर तुम्हाला अक्कलकोटला जाणं शक्य झालं तर तिथे सुद्धा तुम्ही ती वही नेऊ शकता. तिथे औदुंबराजवळ ती वही जमा केली जाते. बघा, जोपर्यंत कुठेच जाणं होत नाही तोपर्यंत ही वही पूर्ण झाल्यावर आपण ज्या ठिकाणी देवघराजवळ ग्रंथ ठेवतो अगदी त्या चांगल्या ठिकाणी ही वही ठेवायची. कारण लिखित नामजप केल्यावर त्या वही सुद्धा तितकीच प्रभावी असणार आहे. त्या लिखित नामजपामुळे आपल्या सेवेचा बँक बॅलन्स हा अगदी वाढवला जातो. म्हणून ही वही सुद्धा एक आपली प्रॉपर्टी आहे, म्हणून तुम्ही तिला जपून ठेवायची आहे. देवाजवळच्या ड्रॉवरमध्ये किंवा आपण देवांचे ग्रंथ ठेवतो अशा सुरक्षित ठिकाणी तुम्ही ती वही ठेवू शकता. जिथे आपला हात पुन्हा लागणार नाही अशा ठिकाणी ती वही ठेवायची आहे.
चालता बोलता उठता बसता तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकतात. अखंड सेवा होते आणि सगळ्यांकडून जर तुम्ही मिळून ही सेवा केली तर अगदी अतिउत्तम. सर्वांचे चढउडो का होईना आपल्या घरातील प्रश्नाला मार्गी लागायला मात्र सुरुवात होते. बघा, गुरुमाऊलींनी सांगितलं आहे का ज्या सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा लिखित नामजप जर 11 लाख केला तर त्यांना आयुष्यात कधीच महाराज कमी पडू देणार नाही, प्रश्न लिहायची वेळ येणार नाही किंवा त्यांना प्रश्नोत्तर सेवेकऱ्यांकडून सेवा सुद्धा घेण्याची वेळ येणार नाही. आपल्याला हळूहळू आपण सुरुवात करावी. दररोज 1 पान किंवा 108 वेळा जरी तुम्ही लिहिला तरी आपल्याला गोडे लागते. आपण जर सुरुवात केली ना तर नक्कीच महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात. थेंबे थेंबे का होईना तळ साचतं आणि त्याच पद्धतीने 11 लाख नामजप करायला काहीच वेळ लागणार नाही. अगदी या पद्धतीने तुम्ही आयुष्यभर देखील ही सेवा करू शकतात. या प्रगट दिनापर्यंत लिहा किंवा स्वामी पुण्यतिथीपर्यंत लिहा आणि आयुष्यभर लिहा. थोडा थोडा वेळ काढून लिहायला सुरुवात करा. आपल्या मनातील नकारात्मकता निघून जाते आणि आपल्याला महाराजांनी आपल्याला खूप काही दिलं आहे, यासाठी आपल्याला सेवा करायची. खूप काही द्यावं यासाठी अजिबात सेवा करायची नाहीये. तर महाराजांनी मला खूप काही दिलं आहे म्हणून एकदा तुम्ही नक्की ही लिखित नामजपची सेवा करून बघा. आणि एकदा का सुरुवात केली का हळूहळू सेवा वाढते आणि आवड निर्माण होते आपल्याला. बघा, मी सुद्धा दररोज जेव्हा स्टार्ट केलेलं होतं तेव्हा अगदी 5 पानं 6 पानं, पण आता ज्या पद्धतीने माझ्याने जमतं त्या पद्धतीने 1 पान किंवा कधी कधी 108 वेळा किंवा कधी कधी गॅपही पडतो. कारण आपल्या संसारिक अडचणींबरोबरच ती सुद्धा सेवा पुढे न्यायची आहे. आणि आपण इतर सेवा करतो, केंद्रात आरतीला जातो, घरची देवपूजा, घरातली कामे किंवा स्वामी चरित्र वाचणं, 11 माळी जप, माझ्या बाकीच्या सुद्धा सेवा असतात. म्हणून मी लिखित नामजप सुद्धा थोडा थोडा का होईना पण आपल्या सेवेचा बँक बॅलन्स वाढावा म्हणून ती सेवा मी सुरू केलेली आहे. इतर सेवा तर करतोच, पण जे लोक स्वामी चरित्र वाचता येत नाही किंवा त्यांना बसणं शक्य होत नाही असे लोक सुद्धा लिखित नामजप करून त्यांचा सेवेचा बँक बॅलन्स नक्की वाढवू शकतात. कारण जेव्हा आपला सेवेचा बँक बॅलन्स वाढला जातो ना तेव्हा आपले प्रारब्ध ऑटोमॅटिक कमी होतात, आपोआप धुतले जातात आणि आपले प्रश्न सुद्धा नक्कीच मार्गी लागतात. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स किंवा स्वामी सेवेचे ब्लॉग्स माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. आणि कोण आजपासून किंवा कोणी सुरुवात केलेली आहे लिखित नामजपाची सुद्धा मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. बघूयात किती लोकांनी मनावर घेतलेलं आहे. कारण ही माहिती गुरुमाऊलींनी 2 ते 3 म्हणजे जेव्हा 3-4 महिने आधीच सांगितलेली होती. आम्ही तेव्हापासूनच सुरुवात केलेली आहे. पण पुन्हा तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून प्रकट दिनानिमित्त तुम्ही सुद्धा सेवेला सुरुवात कराल आणि प्रत्येक जण स्वामी सेवा करून पुढे जाण्याचा मार्ग निश्चितच शोधेल. तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.